हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। आज मला करायची आहे नवनाथ पारायणीची पूजा आणि तुम्हाला मी आज सर्व नवनाथ पारायणीची पूजा वगैरे मांडणी वगैरे दाखवणार आहे। त्याला मुलाला नाश्ता देते, त्याला जायचं होतं शाळेत आणि पुढचं कामं वगैरे करून तुम्हाला मी आज पूर्ण मांडणी दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता जरूर बघा। हाय, चला आता याला शाळेत जायचंय आणि आता त्याचा नाश्ता चालू आहे बघा। फ्राईड राईस केलेलं आहे आणि आता त्यानंतर कामे वगैरे सर्व आवरली होती आणि दुपारच्या जेवणासाठी मी छान अशी उसळ बनवली होती, बाजरीची भाकर बनवली होती छान आणि थोडीशी गवार फ्राय केली होती। त्यानंतर राईस बनवला होता थोडासा आणि गवार थोडीशी फ्राय केली होती। त्यानंतर मुलीला जेवायला दिलं होतं छोट्या। आणि बघा दुपारचं जेवण वगैरे सर्व झालं होतं। त्यानंतर बघा हे सगळे क्लासवरनं शाळेत आले होते, तोंडात पाय धुवून फ्रेश झाले होते आणि बसले होते। तर मला लावायची होती आज नवनाथाची पोथी लावायची होती। तर बघा आज मी तुम्हाला सर्व नवनाथ पोथीची मांडणी दाखवणार आहे। तर बघा आणि सर्व सकाळची कामे वगैरे सर्व आवरून घेतली, घरदार एकदम स्वच्छ करून घेतलं होतं। त्यानंतर जेवण वगैरे करून घेतली होती आणि दुपारची 2च्या नंतर मी आज फक्त नवनाथ पोथीची मांडणी करणार होते आणि उद्यापासून ग्रंथ वाचायला सुरुवात करणार होते। तर बघा आज मी सर्व म्हणजे देवाचं सगळं सामान वगैरे आणून ठेवलं होतं, कळस वगैरे स्वच्छ घासून घुसून भरून ठेवला होता। त्यानंतर देवाचा नवनाथाचा फोटो आहे आमच्याकडे, तो तुम्ही बघता देवघरामध्ये, तो स्वच्छ करून पुसून घेतला होता। त्यानंतर आमचे कुलदैवत जे घरातले देव आहे ते सुद्धा स्वच्छ करून घेतले, ते कोलगेट लावून स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर देवाची मूर्त होती ती देखील स्वच्छ केली होती दत्तांची। त्यानंतर पूजेसाठी साहित्य वगैरे आणले होतं, ते बघू शकता इथं अगरबत्ती, नागणीची पानं, केळी आणि अष्टगंध आणि नवनाथ पोथीसाठी लागणारं नवीन वस्त्र आणलं होतं। त्यानंतर पेढे प्रसादासाठी आणले होते, बघू शकता तुम्ही। आणि आज मला ग्रंथ लावायचा होता, आज मला मी सर्व पूजेची मांडणी दाखवणार आहे। तर तसं की म्हणजे पोथी मांडणी सर्व केल्यानंतर मिस्टरच पोथी वाचणार आहेत। तसं मला 9 दिवसाचं पारायण लावायचं आहे आणि बघू शकता तुम्ही सर्व साहित्य मी इथे आणलेलं आहे। आणि आता देवा वगैरे स्वच्छ केला, देव वगैरे स्वच्छ केलं आणि देवघर एकदम स्वच्छ करून घेतला। त्यानंतर बघा पोथी लावण्यासाठी एक तर शेंद्री कलरचं वस्त्र लागतं आणि किंवा पिवळ्या कलरचं, पण दत्त महाराजांना पिवळ्या कलरचंच वस्त्र आवडतं, पिवळा कलर त्यांना आवडतो, त्यामुळे पिवळ्याच कलरचं वस्त्र इथे आपण चौरंगावर टाकणार आहोत। आणि बघा पूजेसाठी फुलं आणलेली होती आणि सर्व साहित्य मी एका साईडला काढून ठेवलं जेणेकरून पटापट हाताखाली लागन। तर देवारा सुद्धा स्वच्छ करून घेतला, झाडून घेतला, पुसून घेतला, एकदम स्वच्छ केला। त्यानंतर देवातली सगळे कुलदेवाची टाक स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आपला महालक्ष्मीचा फोटो तोही स्वच्छ धुवून ठेवला। त्यानंतर देवाखाली छान लाल वस्त्र आथरलं, आपले स्वच्छ देवाची आंघोळ वगैरे घालून त्यांना स्वच्छ पुसून वगैरे ठेवत आहेत। त्यानंतर आता हे सर्व साहित्य इथं ठेवलेले आहे आणि आज मिस्टर सर्व पूजेची मांडणी करणार आहे, तर बघू शकता। आणि आज आम्ही म्हणजे नवनाथाचं पारायण लावणार आहे आणि हे पारायण 10 दिवस चालणार आहे। तर तुम्हाला 10 दिवस डेली ब्लॉग येणार आहे आणि नक्की ब्लॉग स्किप न करता जरूर बघा। आणि या नवनाथ पारायणाचे सुद्धा काही नियम अटी आहेत जेणेकरून छान म्हणजे याला आपण पारायणामध्ये गादीवर बसायचं नाही किंवा कांदा लसणाचं खायचं नाही किंवा कोणाचं घरचं पाणी परान्न देखील म्हणजे खायचं नाही, कोणाच्या घरचं वगैरे खायचं नाही। तर जेव्हा आपण पारायण काळामध्ये म्हणजे जेव्हा आपण पारायण करत असतो त्यावेळेस आपण हे सर्व जे अटी नियम आहे ते वर्ज्य करायचे आहे। त्यानंतर गादीवर बसायचं नाही
आणि म्हणजे जे पारायण करत असतं कोणी चप्पल वगैरे सुद्धा घालत नाही, कारण की श्रावणामध्ये जे कोणी श्रावण पकडतं तर अनेक वस्तूचं दान करत असतं, जेणेकरून चप्पल वगैरे सोडतं, कोणी कांदा लसूण खायचं सोडतं. तर अशा पद्धतीने ज्याची जी स्वयंसेवा शक्ती जी असते, जे करत असतात. त्यानंतर आता मिस्टर माझे पारायण करणार आहे 10 दिवस. तर ते छान आता पूजेची मांडणी वगैरे करून घेणार आहेत. तर बघा, चौरंग छान मी स्वच्छ पाण्याने वगैरे स्वच्छ धुवून घेतलं होतं. त्यानंतर पिवळं वस्त्र होतं, त्याचे छान त्यांनी 2 भागामध्ये कापून घेतले, जेणेकरून वेगळ्या पाटावर देखील अर्ध वस्त्र टाकता येईल. त्यानंतर छान आता यातूनच थोडंसं वस्त्र काढून पाटावर टाकणार आहे, जे करून आपले छोटी दत्ताची मूर्ती बसता येईल. त्यानंतर छान अशी नवनाथाची जी फोटो आहे तो छान थोडंसं छोटी खिळे लावलेलं आहे. त्यानंतर दत्त महाराजाची मूर्ती पिवळ्याच वस्त्रावर बसवण्यात आलेली आहे. त्यानंतर थोडीशी त्यावर आपण स्वास्तिक काढलेलं आहे, त्यावर हळदी कुंकू टाकलेला आहे आणि फूल वगैरे टाकून आपल्या दत्त महाराजांची मूर्त आपण स्थापना यावर करणार आहे. तुमच्या घरामध्ये पोथी नसेल तर तुम्ही दत्त महाराजाची मूर्त देखील ठेवू शकता. नाही, नवनाथाचा फोटो जर नसेल तर दत्त महाराजाची मूर्त असेल ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि नंतर आपण कळस जो भरून घेतला होता पाण्याने, यावर हळदी कुंकाची 5 बोटे उमटली आहे आणि यावर सुपारी आणि दक्षिणा 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि फुलं देखील टाकायची आहे. पण मी फुलं काय टाकले नाही, कारण फुलं नंतरून सडतात, त्यामुळं फुलं काय टाकलेली नाही. नंतर नारळाला आपण 5 नागणीची पानं लावून यावर आपण कळसाची स्थापना करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, नारळाला देखील आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि आता आपण छान अशी कळसाची स्थापना करणार आहोत. तर खाली तांदळाची रास स्वास्तिक काढलेला आहे, त्यावर हळदी कुंकू सुद्धा टाकून घेतलेला आहे. आणि यावर तुम्ही तांदळाची डिशमध्ये तांदूळ ठेवून त्यावर सुद्धा कळस बसू शकता. पण मिस्टरांनी छान छोटंसं तांदळाचं स्वास्तिक काढलेलं होतं आणि त्यावर छान अशी कळसाची स्थापना केलेली आहे. आता हे कळस आपण 9 दिवस असंच पद्धतीने ठेवणार आहोत. त्यानंतर सर्व देवांना फुले वाहून घेतली, छान फुलाचं डेकोरेशन करून घेतलं आणि दिवा देखील लावून घेतला. कारण दिवा मगाशी लावायचा लक्षातच नव्हता. तर पहिलं म्हणजे दीप ज्वलन करून, म्हणजे दिवाची साक्ष ठेवूनच आपण देवाच्या कार्याला सुरुवात करत असतो. तर देवाला आता छान त्यांनी अष्टगंध कालवलं होतं एकादशीमध्ये आणि छान आता सर्व नवनाथाचे जे फोटो आहे, जे नवनाथ महाराज आहे आपल्या फोटोमध्ये, सर्व देवांना अष्टगन लावून घेतलं त्यांनी. त्यानंतर आता मी बॉक्समध्ये पोथी ठेवलेली होती आम्ही, ती आता काढली आणि ह्याच वस्त्रामध्ये आम्ही नेहमी दरवर्षी पोथी पूजा झाल्यानंतर बॉक्समध्ये ठेवत असतो बांधून आणि पुन्हा दरवर्षी काढून त्याची पूजापाठ करून ठेवत असतो. तर बघू शकता, आमची खूप जुनी ही नवनाथ महाराजांची पोथी आहे. कारण की हे माझ्या सासऱ्यांची परंपरानुसार त्यांनी या पोथीची 15 वर्ष सेवा केलेली आहे. आणि त्यानंतर आता ही पोथी आम्ही घरामध्ये म्हणजे आमच्याकडं दिलेली आहे सेवा करण्यासाठी. पण आम्ही पण त्या पोथीची सेवा करत असतो. चला, आता म्हणजे जे देवांची सेवा केल्याने आपल्याला काही कमी पडत नाही, त्यामुळे आम्ही नेहमी दरवर्षी नवनाथाचं पारायण लावत असतो. पण यावर्षी तुम्हाला पूर्ण मी छान अशी नवनाथाची मांडणी आणि पूजा दाखवलेली आहे. त्यानंतर भस्म वगैरे होता, तो भस्म सर्वांना देवांनाही लावला. त्यानंतर आता मुलांना देखील ते भस्म लावत आहेत. तर बघू शकता,
आणि 9 दिवस आता आपल्याला ब्रह्मचर्य पालन सुद्धा करायचं आहे. परान्न जे आपल्याला वर्ज्य करायचं आहे, कांदा लसणाचं खायचं बंद करायचं आहे. तसं मिस्टर कांदा लसूण खाणारच आहे आणि ज्याची त्याची इच्छा असते कांदा लसूण ज्याला म्हणजे नाही खायचं आहे ते नाही खाल्लं तरी चालू शकतं आणि ज्याला खायची इच्छा आहे ते सुद्धा करू शकते. त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने आपली ही सर्व नवनाथ पारायणाची मांडणी इथे तुम्हाला मी दाखवलेली आहे. त्यानंतर केळीचा प्रसाद, पेढ्यांचा प्रसाद दाखवला. त्यानंतर अगरबत्ती पेटून दीप प्रज्वलन करून छान आपली मांडणी इथे तयार झालेली आहे. आणि हा आपला नवनाथ महाराजांचा ग्रंथ इथे मांडून घेतलेला आहे आणि छान अशी ही पूजापाठ करून तुम्हाला मी आज दाखवलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि हे आपलं कुलदैवत म्हणजे माझ्या घरातलं हे घरातली